अरे प्राची मॅडम हाय. अरे हाय. काय म्हणताय, किती दिवसांनी? अरे मस्त मजेत. मी ऍक्च्युली मुलीला सोडायला आले होते स्विमिंगला, तर म्हटलं इथेच वाट बघत बसू, पुस्तक वाचत बसले हो होते. नाईस. पुस्तक कुठलं पुस्तक? गुंतवणुकीवरचं आहे. अरे मला बेसिकली थोडं इन्व्हेस्टमेंट्स करायच्या होत्या, पण मला काही फार स्टॉक मार्केट्स आणि म्युच्युअल फंड मधलं कळत नाही. तर माझ्या मैत्रिणीने सुचवलं होतं, तर वाचत बसले होते. पुस्तकाचं नाव गप्पा गोष्टी आणि गुंतवणूक. मग याच्यासाठी तुम्ही बँकेत किंवा एखाद्या एजंटला का नाही विचारत? नको रे बाबा, सगळेजण आपलेच प्रोडक्ट्स पुढे करतात. आय थिंक सगळ्यांना टार्गेट्स असतात. ह्या पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या सहज सोप्या भाषेत समजवल्या गेलेल्या आहेत आणि विथ अ लॉट ऑफ एक्झाम्पल्स. राईट फ्रॉम स्टॉक मार्केट्समध्ये कसे पैसे मिळतील, कुठल्या म्युच्युअल फंड्सच्या स्कीम्समध्ये इन्व्हेस्ट करायला हवे, किंवा इनफॅक्ट तुला सांगते, गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायचे 6 वेगवेगळे प्रकार असतात. माहिती आहे तुला? नाही, ते पण ह्याच्यात समजवलं आहे. ह्याच्यात फक्त म्युच्युअल फंड नाही, तर रिअल इस्टेट किंवा रिडेव्हलपमेंट सुद्धा कशी करावी ह्याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती दिलेली आहे. कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे म्हणजे आपल्याला पुढे जाऊन त्रास नाही होणार. सगळं इतकं सोप्या पद्धतीने समजावलेलं आहे. आणि आजकाल तर रिडेव्हलपमेंट एवढे वाढलेत सगळीकडे. म्हणजे आता ऑलमोस्ट आमच्या इथेच अख्खी कॉलनी रिडेव्हलप होते. हो, मग काय. सो हे नक्कीच उपयोगाचं पुस्तक आहे. इनफॅक्ट हे पुस्तक एवढं चांगलं आहे की कोटक म्युच्युअल फंड्सचे MD मिस्टर निलेश शहा यांनी इतकी सुंदर प्रस्तावना लिहिली आहे. जर तुला कॉन्फिडन्स नसेल स्वतः गुंतवणूक करायचा, तर ह्याच्यात एक वेगळा चॅप्टर आहे की तू एक ॲडवायझर किंवा योग्य सल्लागार कसा निवडावा, त्याच्यावरती पूर्ण चॅप्टर आहे. आणि सगळ्यात छान काय आहे माहिती या पुस्तकाचं, की सुरुवातीपासून ते एंडपर्यंत तुला वाचायची गरज नाही आहे. तुला जर वाटलं की बाबा मला स्टॉक मार्केटमधलं फार काही कळत नाही आहे, तर तू तो एक चॅप्टर उघडून वाचू शकतोस. ओके, किंमत काय याची बाय द वे? ह्याची किंमत साधारण 525 रुपये आहे. 525. ओके, थोडं महाग वाटतंय. अरे काय, एक पिझ्झा मागवायचा असेल तर आज 500 रुपये सहज जातात. करेक्ट. आणि जर तुला 500 रुपये महाग वाटत असतील तर तू डिजिटल कॉपी सुद्धा घेऊ शकतोस ऑनलाईन Amazon किंवा फ्लिपकार्टवरती, तर ते तुला आणखीन स्वस्त पडेल. हो नाईस. टिपिकल जे पूर्वी कसं बोरिंग असायचं असं काही नाही, याचे खूप इंटरेस्टिंग वाटतंय. म्हणजे अगदी, म्हणजे तुला आणि मला ज्या सोप्या भाषेत कळेल तसं आहे. अजिबात टेक्निकल नाही आहे. नाहीतर मला आणि इन्व्हेस्टमेंट्स तू तुझ्या क्लायंट्सला सुद्धा गिफ्ट देऊ शकतोस. येस, मी तर देणारच आहे. या दिवाळीमध्ये माझ्या क्लायंट्सना मी हेच गिफ्ट करणार डेफिनेटली. तू डायरेक्ट सुहास राजदेरकरांनाच फोन कर, तुला बल्क डिस्काउंट सुद्धा मिळेल. मी 25 पुस्तकं ऑर्डर केली त्यांच्याकडनं. ओ वाव. हो. सुहास राजदेरकर सर. हो, थँक्यू व्हेरी मच. वेलकम. मी सुहास सरांचं अभिनंदन यासाठी करतो की आर्थिक साक्षरतेची गरज समाजात ज्या पद्धतीने वाढत चाललेली आहे, तर त्याला हे ॲड्रेस करणारं हे पुस्तक आहे असं मला वाटतं. आजपर्यंत तुम्ही सुहास सरांचे अनेक लेख किंवा अनेक मार्गदर्शनपर काही व्याख्यानं सकाळच्या माध्यमातून ऐकली असतील, वाचली असतील, परंतु या सर्वाचं एकत्रित संकलन म्हणता येईल अशा पद्धतीनं एकाच ठिकाणी जर वाचायला मिळालं तर नक्कीच कुणालाही आवडलं असतं. आणि तो अतिशय चांगला उपक्रम सरांनी हाती घेतला. आणि आज आत्ता गणेशोत्सवाच्या मुहूर्तावरती हे पुस्तक येतं आहे, ह्याचा मला खूप आनंद होतो आहे. सरांबद्दल आता मी खरं जास्त सांगण्याची गरज नाही, कारण सर सर्व परिचित आहेत आणि त्यांचं या क्षेत्रातलं नॉलेज, विशेषतः गुंतवणुकीच्या म्युच्युअल फंडाच्या क्षेत्रातलं नॉलेज खूप मोठं आहे, अनुभव मोठा आहे त्यांचा. आणि ह्या सगळ्या अनुभवाचं प्रतिबिंब या पुस्तकात उतरलेलं आहे. तर या निमित्ताने मला एवढंच सांगणं आहे की तुम्हाला की ज्यांना गुंतवणूक या विषयाबद्दल सखोल ज्ञान घ्यायची इच्छा असेल, बेसिक पण माहिती ज्यांना हवी असेल, की जे नव्याने या क्षेत्रात उतरू पाहत आहेत, त्या सर्वांनी हे पुस्तक अवश्य वाचावं आणि आपल्या संग्रही ठेवावं आणि आपल्या कुटुंबियातल्या अन्य सदस्यांना पण वाचायला द्यावं. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा एक अतिशय चांगलं पाऊल उचललेलं आहे सरांनी. आणि सर्व प्रकारच्या ॲसेट क्लासची यात माहिती असं आत्ता सरांनी सांगितलं, हा खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्याच ॲसेट क्लासच्या प्रेमात पडून गुंतवणूक केली जाते, परंतु आपल्या पोर्टफोलिओमध्ये व्हरायटी हवी, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲसेट क्लासमधली गुंतवणूक असायला हवी वेगळ्या प्रमाणात, प्रत्येकाची रिस्क ज्या पद्धतीची असते तशी. पण ह्या सगळ्याबद्दलची माहिती जेव्हा आपल्याला एखाद्या तज्ज्ञाकडनं मिळते तेव्हा त्याला एक वेगळं महत्त्व असतं आणि ते आज सुहास सरांसारख्या तज्ज्ञाकडनं आपल्याला मिळते, हे खूप आनंदाची बाब आहे. मला या निमित्ताने सरांचं पुन्हा एकदा अभिनंदन करावंसं वाटतं आणि थँक्यू व्हेरी मच सर. तुम्ही ही संधी मला पण यात तुम्ही शेअर करून घेतलं. धन्यवाद. तुमचा भाग मोठा आहे. थँक्यू.